भैया कुरेशी यांनी या समाज सेवा संघटनेचे संस्था उपलब्ध करून देण्याचा संकल्प काळा पिंपळगाव या आणि गोदावरी काठच्या गावांना आलेल्या महापुराने उद्ध्वस्त झाले वाहून गेले, तुम्हाला भेटू लागले, आम्ही खुरपून खाणार, काय करायचं? या अनोख्या आणि प्रेरणादायी उपक्रम सतीश कांबळे राज्य खाटिक समाज सेवा संघटनेमध्ये आज दिसून येत आहेत। दादाभाई शेख यांनी या ठिकाणी होत असलेल्या पशुदान मध्ये आपला सहभाग घ्यावा। हाजी साहेब यांच्या हस्ते गायदान घेऊन कालच्या पुराच्या पाण्याने तुमचं काय नुकसान झालंय हे सांगा साहेब। आमच्या घराला पाणी लागलं होतं आणि आता असं आभाळ आलं, पाऊस आला की असं एकदम धडधड होतं काळजामध्ये, खरोखर आणखी ते पाणी येतं का काय। आणि एवढी परिस्थिती बिकट झालेली आमची, शेतामध्ये असं लावले सरकी तर काहीच राहिलेले नाही, सगळं आम्ही एवढ्या गुडघेत काही खड्डे पडले सरकीला, पण त्या जागा सगळी माती वाहून गेली आणि सगळा कापूस तर काहीच राहिला नाही। ते करायचं कसं, शेत करायचं कसं, त्याच्यात खर्च करायचा कसं, लेकरांचे शिक्षण, लग्न, आणि किती परिस्थिती वाईट आहे। समजा शेतावर काय पण करू शकतो ना आपण, आज 10 रुपये काढले तर उद्याच्याला त्या शेताच्या पिकावर फेडू शकतो, आज ते पिकच नाही आलं तर कुठून फेडावं? बँकेवाल्याकडे कर्ज मागायला गेलं तर ते काय म्हणतात, पहिला कर्ज फेडा, पाठीमागचं नंतर पुन्हा देऊ, नाहीतर पुनर्गठन लगेच करून घेते। काय आम्ही काय करणार आहे ते सांगा? काहीच नाही, शेतामध्ये असं एक पण कापसाची धुडीचा शिल्लक राहिली नाही, सगळं असं आणखी सुद्धा वावर पाण्यात खवतंय आणि माती सुद्धा सगळे तुमचा आवाज हा शासन दरबारी साहेबांनी पोहोचला पाहिजे, ह्याच्यासाठीच रडलंय ना तुमचं। काय पण रडायला येतंय ना ऑटोमॅटिक। बोला काय आहे ते बोला, तुमचे भावना दाखवा दे ना। आज आपण कसल्या परिस्थितीतून चाललो हे दाखवा दे ना। कोण आहे बोलणार खर्च करून उपयोग नाही। तो शब्द आज पाळा आणि भैया शब्दाचे बाळाचं सगळं त्याच्यातच आहे। हिचं कड्याचं तर एवढं भीती वाटायला लागली, लई नाग निघा लागले। नाही शेत नाही, पोट नाही, माझ्या माणसं सध्या मदत केली आपल्या वर्षाला कारखान्याला माझ्या माणसाला आम्हाला शेत नाही, पोट नाही, मिटलेली एक मात आहे, कुणाचं घर आहे, तर पाणी घरात गेलं, त्यांना ढोर नाही, शेत नाही, लेख माझ्या सरपंचाला माहिती नाही। बोल असताना भेटण्यासाठी तर हे तुमच्या काय वेळ आहेत त्यांना सांगा जरा, रडून तुमचे प्रश्न पाणी काय नेमकी तो पुरी जमीन भरकेली, काय करू काहीच नाही, आम्हाला काम 4 महिन्यापासून घरी बसून